आपल्याला आपला सूर सापडला असं आपल्याला वाटणं, कळणं हा खूप महत्त्वाचा एक टप्पा असतो. तर तुम्ही गाऊ शकता, चांगल्या गाऊ शकताय. तुम्हाला कधी कळलं? माझं माझं जे लहानपण ज्या पद्धतीनं गेलं, हं, 24 तास स्वरामध्ये मी बुडलेली असायची, हं. आकंठ बुडलेली असायची. म्हणजे कित्येक वेळेला असं व्हायचं की घरामध्ये ही गाण्याची आणि संगीताची आणि नाटकाची चर्चा चाललेली असायची. त्यावेळेला रात्रीचे 2-2 वाजले तरी ही मंडळी काही उठायची नाहीत. आणि मी आणि माझा भाऊ, घर लहान होतं, एकच पलंग आमच्याकडे होता. तर आई एका बाजूला माझं उत्साह असायचं, एका ठिकाणी मी डोकं करायचं, एके ठिकाणी माझ्या भावाने डोकं करायचं आणि एका पलंगावर आम्ही दोघंजण एका कुशीवर झोपून जायचो. आणि झोपेत सुद्धा म्हणजे झोप लागेल असं नाही, पण आम्ही आपले झोपलेले असायचो, पडलेले असायचो. झोप लागेच तोवर आमच्या कानावर जे काही पडत असायचं त्याचा एक सुप्त संस्कार आमच्यावरती सातत्यानं होत गेला. आणि मला असं वाटतं हा संस्कार ही फार मोठी गोष्ट आहे. अर्थातच. आणि तुम्ही एवढी सगळी निर्मिती एन्जॉय करत असताना, गायिका म्हणून करिअर तुमची चालू असताना, ही नियोजनाची, कुलगुरू पदाची जबाबदारी तुमच्या वाटेला कशी आली? साधारण 2008च्या सुमाराला अशोक रानडेने मला सांगितलं की श्रुती, मुंबई युनिव्हर्सिटीच्या संगीत विभागाचं प्रमुख पद रिकामं होतं आणि तिथे प्रोफेसरची पोस्ट होते आणि त्याच्यासाठी तू अप्लाय कर. तर म्हटलं हो, मी आत्तापर्यंत कधी असल्या ह्याच्यामध्ये पडले नाही. म्हटलं आता मला कशाला अडकवत आहे तुम्ही? आणि म्हटलं आता माझं रिटायरमेंटचं एज व्हायला आलं आहे. मला माहीत नाही म्हणालेले, तू मला गुरु मानत असलीस तर मला गुरुदक्षिणा पाहिजे. बरं, म्हणून ते झालं. मग मी ॲप्लिकेशन केला आणि माझे ॲप्लिकेशन्स हे होऊन मी प्रोफेसर झाले. मी 1 डिसेंबर 2008ला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून कामाला लागले आणि 27 फेब्रुवारी 2009ला माझी आपोआप उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी कुलपती ऑफ भातखंडी म्युझिक इन्स्टिट्यूट डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणून माझी निवड केली. बरं. मी ॲप्लिकेशन केला नव्हता. अच्छा, तुम्ही ॲप्लिकेशनही केला नव्हता? नाही. बरं, मग आता तुमच्यासमोर निर्णय घ्यायचा क्षण आला हो. की आता मुंबई सोडून असं नाही, पण म्हणजे लखनौला जायचं का? कारण 24/7 माझी तिथे उपस्थिती पाहिजेच. आणि मला त्यांनी विचारलं की तुम्हाला सो यू आर द व्हाईस चान्सलर नाव. म्हटलं काय? तर म्हणाले नाही, मी तुम्हाला निवडलेलं आहे ते व्हाईस चान्सलर म्हणून. पण म्हटलं मी ॲप्लिकेशन कुठं केलं आहे? नाही म्हणलं, तुमचा बायोडेटा इतका स्ट्रॉंग आहे, मी इतका म्युझिशियनचा असा परफॉर्मिंग आर्टिस्टचा इतका स्ट्रॉंग बायोडेटा कधी बघितलेला नाही आहे. आय एम व्हेरी हॅपी दॅट द इन्स्टिट्यूशन इज गोइंग टू बी हेडेड बाय यू. पण म्हटलं सर, मला कुठल्याही तऱ्हेच्या जॉबचा अनुभव नाही. आणि म्हटलं व्हाईस चान्सलर म्हटल्यानंतर ऑफिस फाईल्स या सगळ्या गोष्टी ज्या बघायला लागतात त्याचा मला काही अनुभव नाही. नो नो नो, आय नो यू विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. हे कोण होते राज्यपाल? TV राजेश्वर. बरं. आणि त्यांनी मला असं म्हटल्यानंतर एक क्षणभर मी थांबले. मला म्हणालेले यू आर सिलेक्टेड अँड थँक्यू व्हेरी मच. म्हणजे मी तिथनं निघालेच. मग 3ऱ्या मिनिटाला मी व्हाईस चान्सलर म्हणून बाहेर पडले तिथनं. बरं. आणि मग पेपरवाल्यांचे फोन सुरू झाले की मॅडम तुम्हाला कसं वाटतं? अहो म्हटलं मी अजून हो कुठं म्हटलं आहे. तुम्ही नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही. मॅडम प्रेस नोट आलेली आहे आणि तुम्ही यू आर द व्हाईस चान्सलर नाव. तर मी डोक्याला हात लावला. पण त्यानंतर मला असं वाटलं की मला परमेश्वरानं हे एक दुसरं चॅलेंज माझ्यापुढे टाकलेलं आहे आणि ते मी घेतलं पाहिजे. आणि मी घेतलं पाहिजे. दुसरं असं होतं की मला लहानपणी ज्यांनी खूप उत्तेजन दिलं होतं गाण्याला ते माझे वडिलांच्यापेक्षा वडील होते, पण स्नेही होते, पंडित रातंजनकर. तर रातंजनकरांनी मला खूप लहानपणी त्यांच्या एका नाटकामध्ये घेतलं होतं आणि त्या माझ्या गाण्याचं खूप कौतुक करायचे. बाबू बहुत अच्छा गाते हो, बाबू बहुत अच्छा गाते हो, म्हणजे गालावरनं हात फिरवायचे, हानवटी गुरवायचे आणि मला खूप कौतुक करायचे. मला असं वाटलं की त्यांच्यासारख्या त्या मोठ्या माणसाच्या खुर्चीवर बसून मला काम करायला मिळणार आहे आणि एका संस्थेला माझे जे काही संगीताच्या संदर्भातले शिक्षणातले विचार आहेत ते देऊन जर त्या संस्थेला पुढे नेण्याचा मला जर एक अवसर मिळत असेल तर तुम्ही का सोडायचा? करेक्ट. मी तो घेतला. म्हणून तुम्ही घेतलात. आता तुम्ही जेव्हा त्या संस्थेमध्ये व्हाईस चान्सलर म्हणून पाय ठेवलात तेव्हा तिकडचं चित्र काही फारसं उत्साहवर्धक नव्हतं. ते जरा तुमच्या शब्दात सांगा. मला गेल्याच तिथं सांगितलं, म्हणजे ज्या ग्रस्तांनी मला इन्स्टिट्यूटमध्ये गाडीतनं नेलं त्यांनी सांगितलं, मैडम देखिए आप परफॉर्मिंग आर्टिस्ट हो, आपका यहाँ आने में कोई मतलब नहीं है.
आपको यहाँ नहीं आना चाहिए. म्हटलं का? तर म्हणालेले हो इथं आमच्याकडे इतक्या केसेस आहेत, हे आहेत ते आहेत, फार केसेस म्हणजे कोर्टात पुष्कळशा केसेस आहेत. मग म्हटलं तुमच्या इन्स्टिट्यूटचा वकील नाही आहे का? हे मला कसं काय बोलायला सुचलं मला समजत नाही. पण मी म्हटलं तुमचा वकील तुम्ही अपॉइंट केलेला नाही का? आहे. मग म्हटलं ठीक आहे, मी त्याच्याबरोबर काम करीन ना. मग म्हणाले की नाही तुम्हाला सुट्ट्या मिळणार नाही, तुम्हाला कार्यक्रम करायला मिळणार नाहीत. म्हटलं असं आहे, मी आता जवळजवळ 35-40 वर्ष मी गाते आहे. म्हटलं कुठल्याच काळामध्ये माझी अशी स्थिती नव्हती की अरे मला तर कार्यक्रम नाही मिळाला तर माझं कसं होईल, आणि कसंही करून कार्यक्रम मिळवायचाच असले भानगड करणारी बाई मी नाही. माझ्याकडे एखादा कार्यक्रम चालत आला तर तो मला पटेल असा जर असेल तर मी हो म्हणते, नाही तर मी नाही म्हणते. तेव्हा म्हटलं, आणि मी जेव्हाही पोस्ट घेतलेली आहे त्यावेळेला मला अपॉइंट करणाऱ्या माझ्या अपॉइंटिंग अथॉरिटीला एवढं माहीत आहे की मी परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे आणि त्याकरता मला काही मिळायला जावं लागेल आणि ते मी सोडणार नाही, हे मी अगोदरच सांगितलेलं आहे. तेव्हा मला तशी काही काळजी वाटत नाही. पण हे तुम्हाला अशा पद्धतीनं निरुत्साहित का करत होते? कारण त्यांचे स्वतःचे त्याच्यामध्ये पुष्कळसे इंटरेस्ट होते, वेस्टेड इंटरेस्ट होते. आणि मग एक अतिशय बारीक गोष्ट त्या माणसानं मला असं सांगितली, म्हणाला म्हणजे जागा एवढी सुद्धा नसेल, म्हणजे ह्या इथपासून ते ह्या इथपर्यंत यायचं. मला म्हणाला की मॅडम हा रस्ता जो आहे ना तुमच्या घरापासून इन्स्टिट्यूटकडे येणारा, तो भयंकर डेंजरस रस्ता, इकडे 10 माणसं मेली रस्त्यावरती. म्हटलं हे बघा महाशय, मी रस्त्यावर मरणारी बाई नाही आहे, मी रस्त्यावर मरायला जन्माला आलेली नाही. आणि जर तसं लिहिलेलंच जर असेल तर तुम्ही मला महालात नेऊन ठेवलं तरी मी रस्त्यावर येऊन मरायला. तेव्हा म्हटलं मला असली भीती घालू नका, आता तर मी येणारच. त्याने असं म्हटल्यामुळं मला म्हटलं की ह्याच्यात काहीतरी काळं आहे. आणि त्या ग्रस्ताचा त्याच्यात इंटरेस्ट असा होता की तो काही काळ तिथं ते पद सांभाळत होता आणि त्याला वरून काही लोकांनी सांगितलं होतं की तू आम्ही सांगतो ती कामं कर, तुला आम्ही वाईसचान्सलर बनवतो. आणि ते झालं काय असं दुर्दैवानं की गाडीत बसल्यानंतर तो आपल्या भाषेमध्ये घरी ताबडतोब त्यानं आपल्या बायकोला फोन केला आणि सांगितलं की माझ्याबरोबर घात झाला. आणि तो बरंच काय बोलत होता. मी बाहेरनं बघत होते, सगळे खिडकीतनं पानं झाडं बघत होते. आणि नंतर त्याला 6 महिन्यात त्याला ज्यावेळेला डिसमिस केला नोकरीतनं, त्यावेळेला त्याला मी सांगितलं, म्हटलं मिस्टर तुम्ही तुमच्या बायकोशी जे काय बोलत आणि आपल्या गुन्ह्यांची काय कबुली दिलीत ना, ती सगळी मला माहीत आहे. मी ती भाषा चांगली जाणते, ती भाषा मी वाचू शकते आणि ती भाषा मी बोलू पण शकते. ती कुठली भाषा होती? बंगाली. आता तुम्हाला प्रशासनाचा अनुभव नव्हता. आता ही 90 वर्षाची जी परंपरा असलेलं आहे विद्यापीठ आहे, एक स्वायत्त विद्यापीठ आहे, याच्यामध्ये शिक्षणाचा दर्जा, प्रशासनाची घडी, त्याच्यानंतर हे सगळे विद्यार्थी, त्यांचे पालक यांच्याबरोबरचे संबंध, हे सगळं बसवणं हे किती मोठं आव्हान होतं? फार मोठं आव्हान होतं. पहिलं तर त्या लोकांनी काय केलं तर मी गेल्यानंतर संप करायला सुरुवात केली. जे मुद्दे शासनाने त्यांच्याकरता करून द्यायला पाहिजे होते, ज्या सोयी त्यांना शासनाने द्यायला पाहिजे होत्या, त्या त्यांनी मी दिले नाहीत असं सांगून एक संप घडवून आणला. त्या संपामध्ये स्थिती अशी होती की 24 तास माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये पोलिसांचा पहारा होता. पण गंमत सांगते तुम्हाला की त्या काळामध्ये जे पोलीस माझ्या संरक्षणार्थ आणि एकंदरीत संस्थेच्या संरक्षणार्थ जे आले होते, त्यांच्यातले जे वरिष्ठ काही अधिकारी होते, त्यातले एक जण तर यायचे, ते मला रोज सांगायचे, मॅडम आज तुमच्याबद्दल पेपरमध्ये असं छापून आलेलं आहे, हे आम्हाला माहीत आहे. आणि रोज माझ्या बदनामीशिवाय पेपरच छापला गेला नाही कितीतरी महिने लखनौमध्ये. हो, माझी बदनामी नाही असा मजकूरच नव्हता छापायला त्यांच्याकडे. आणि संस्थेचा अगदी ऱ्हास होत चालला आहे, संस्था आता बुडणार, तिला टाळं लागणार, ह्या बाईंना हलवलंच पाहिजे इथनं वगैरे असं सगळं सुरू होतं, रडगाणं सुरू होतं. आणि ते म्हणाले की गीतेमध्ये ह्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्हाला याचा अर्थ कळला ना? म्हटलं हो कळला की. पण त्यावेळेला माझ्या क्षेत्रामध्ये माझी बदनामी करण्याचं किंवा माझ्याबद्दल वाईट बोलायचं किंवा माझ्याबद्दल काहीतरी कुभांड रचून काही सांगायचं, हे करण्याची कुणाची हिंमत नाही मला माहीत आहे. पण एक अधिकारी म्हणून मी त्या खुर्चीवर बसल्यानंतर ह्या लोकांनी ज्या स्तरावर जाऊन, ज्या निम्न स्तरावर जाऊन अतिशय घाणेरडे प्रकार सुरू केले, त्यांना माझं मन एकदम उद्विग्न झालं. आणि पहिल्यांदा मला तर म्हणजे खूप अपमान वाटला आणि त्याच्याबरोबरीनं मला दुःख असं झालं की या लोकांना कळत नाही का ते की
एवढ्या मोठ्या संस्थेची ती बदनामी चालली आहे. फक्त एका व्यक्तीची नाही आहे. ही माझी बदनामी नाही, माझ्या संस्थेची बदनामी आहे. आणि त्याच्याबरोबर ते काय करायचे की मुलं जी शिकायला यायची त्या मुलांना अडवायचे की तुम्ही शिकायला गेलात तर बघा. म्हणजे धमक्या देणं. त्या मुलांना अडवायचे. शिक्षकच त्यांना सांगत होते तुम्ही जायचं नाही कॉलेजमध्ये आणि तुम्ही अजिबात अटेंड करायचे नाहीत लेक्चर्स. अशा वेळेला मी लेक्चर्स घेत होते. आणि मला त्याचा त्रास व्हायला लागला असा की माझा थोडासा माणसाच्या आत्म्याची उन्नती व्हावी असा एक माझा हे असतो की तुमच्यावर संस्कार शिक्षण हे सगळं तुम्हाला उन्नत करण्यासाठी असतं. मी म्हटलं शिक्षक म्हणवणारे लोक का असं वागत आहेत की ते त्यांच्या आत्म्याचं अधःपतन होतं आहे त्यांना कळत नाही आहे का. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या क्षेत्रामध्ये त्यांना मला हात लावणं शक्य नाही. पण हे एक असं क्षेत्र आहे की जिथं मी नवीन आहे आणि त्यांना असं वाटतं आहे की मला धमकावलं, माझी बदनामी केली तर घाबरून मी सोडून जाईन आणि मग त्यांना काय पाहिजे ते सगळे त्यांचे पूर्वीचे जे व्यवहार जसे चालले होते तसे ते कंटिन्यू करण्यासाठी त्यांना माझी इथनं मी जावं अशी त्यांची अपेक्षा होती आणि ते त्यांना फायद्याचं होतं. बरं त्यांना उत्तर मी देईन असं त्यांना वाटलं होतं. तर माझ्या पदाची जी गरिमा आहे, जी प्रतिष्ठा आहे, मी एखाद्या माणसानं मला शिव्या दिल्या, माझ्याशी वाईट वागला म्हणून त्याला 2 थापडा देण्यासाठी मला 2 शिड्या उतरायला लागणं, 2 पायऱ्या उतरायला लागणं हेच माझ्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणार आहे. आणि त्यांना तेच पाहिजे होतं की मी माझ्या प्रतिष्ठेतून उतरावं खाली आणि मग त्यांच्यात आणि माझ्यात फरक करायला. त्यामुळे त्यांनी कितीही बदनामी केली. म्हणजे शेवटी एक स्थिती तर अशी आली की जुलैमध्ये एक संप झाला तरी मी म्हटलं की त्यांच्या पोराबाळांनी माझं काय बिघडवलं आहे. त्यांना मी त्या संप काळातलं वेतन दिलं. पण नंतर ज्यावेळेला त्यांनी नोव्हेंबरमध्ये संप सुरू केला आणि 50 दिवसाचा संप केला त्या काळामध्ये तर त्यांनी सगळे व्यवहार बंद पाडून मुलांना फार त्रास द्यायला सुरुवात केली. आणि त्या काळामध्ये काही विद्यार्थी मला येऊन गपचूप माझ्या बंगल्यामध्ये येऊन भेटायचे रात्रीच्या अंधारामध्ये आणि सांगायचं मॅडम तुम्ही क्लास घेताय त्या क्लासला यायची आमची इच्छा आहे पण आम्हाला आलात तर तुमचा शेवटचा रिझल्ट आम्ही बघून घेतो असं सांगणारे शिक्षक आमच्या बाहेर उभे आहेत. आम्ही काय करायचं. हे सगळं संगीताच्या क्षेत्रात. तर मी म्हटलं तुम्ही काळजी करू नका, तुम्ही माझ्या घरी आणि शिका. त्यामुळे मी माझ्या घरी मुलांना शिकवत होते. बरं. आणि झालं असं की त्या काळाचं मी त्यांना वेतन दिलं नाही आणि वेतन न देण्यासाठी म्हणजे त्यांनी काय केलं की ज्या दिवशी पहिला संप संपला त्याची पटपट जाऊन त्यांनी आपल्या रजिस्टर्सवरती सह्या केल्या. दुसऱ्या खेपेला मी जरा जास्त शहाणी झाले होते, त्यांनीच मला शहाणी केली. मी त्यांच्या सगळ्या रजिस्टरवरती पहिल्यांदा जाऊन टेप लावून आले. त्यामुळे त्यांना सह्या करता आल्या नाहीत आणि त्यामुळे कुठल्याही तऱ्हेचा माझ्याबरोबर संप मोडण्यासाठी संप संपवण्यासाठी म्हणून जी डिस्कशनसाठी जी मंडळी आली होती मी एकटी होते आणि 50 माणसं माझ्यासमोर बसली होती. त्यातला तिथला एक मोठा काय म्हणायचं नामचीन असा एक संघाध्यक्ष होता. तर मी त्याला आतमध्ये यायला परवानगी दिली नव्हती. तर एका राजकीय व्यक्तीनं मला सांगितलं की तुम्ही नाही त्याला येऊ दे. म्हटलं ठीक आहे तुम्ही सांगताय म्हणून त्याला यायला मी परवानगी देते पण त्यानं जर तोंडात एक अक्षर जरी काढलं तर मी पोलीसला आत बोलवून त्याला बाहेर काढून घेणार. काय म्हटलं त्याचा ह्याच्याशी काहीही संबंध नाही. संस्था माझी आहे, कर्मचारी माझे आहेत. जर भांडण तंटा काही वाद असेल तर माझे कर्मचारी आणि मी याच्यामध्ये वाद आहे. तो बाहेरच्या संस्थेचा माणूस आहे, त्यानं माझ्याकडे एक अक्षरही बोलता कामा नये. तुम्हाला आश्चर्य वाटेल मी कुठल्याही तऱ्हेचा तहनामा लिहून दिला नाही. मी तोंडाने जेवढं काय सांगितलं मी हे मान्य करू शकते पण ह्याच्यासाठी तुमच्याकडनं माझी ही अपेक्षा आहे. आणि तुम्ही जर कायद्यानं रजिस्टर्ड संस्था नसाल तर तुमच्याशी मी डिस्कशनसुद्धा करू नये असं अमुक जिओमध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा मी तुमच्याशी डिस्कशन करते, हे तुमच्यावर मी उपकार करते आहे. तेव्हा हा जिओ वाचा आणि तुम्ही काम केलेलं नाही इतके दिवसाचं तेव्हा त्याचं तुम्हाला वेतन मिळणार नाही हे तुम्ही आत्ताच लक्षात ठेवा. आणि हा ब्रेक इन सर्व्हिस आहे हे लक्षात ठेवा. आणि एवढं तुम्हाला मान्य जर असेल तर तुम्ही इथं बसा, नाही तर तुम्ही चालायला लावू शकता. मी दाराला कुलूप लावू शकते. मी 0 सेशन डिक्लेअर करणार आहे. हा जेव्हा मी निर्णय घेतला त्यावेळेला तो मनुष्य उठला, मला हात जोडले त्यांनी आणि मला म्हणाला मॅडम हमने आपके बारे में जो सुना था वो बहुत गलत था. आप बहुत तरीके से सलीके से और न्याय से काम करती है, हमें माफ़ कीजिएगा. म्हणून तो माणूस 2 मिनिटात मला नमस्कार करून तिथनं पळून गेला आणि संप संपला. व्हॉट केप्ट यू गोईंग. एक तर मी तुम्हाला सांगितलं की त्यांना जे पाहिजे होतं ते मी त्यांना कधीच देऊ शकत नाही कारण मी पळपुटी बाई नाही आहे.
मी जरी लहान दिसले तरी माझे इरादे भयंकर उंच असतात आणि मोठे असतात आणि तगडे असतात. तुम्ही जर इमानदारीनं काम करत असाल, तुम्ही विकत जाणार नसाल, तुमचं इमान विकत जाऊ शकत नसेल, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावंच लागतं. हे सगळं करत असताना संगीताचा अभ्यास आणि त्याचं शिकवणं ह्याचं काय झालं? सुदैवानं हां. माझं गाणं कधीच बाह्य गोष्टीवरती अवलंबून नव्हतं बरं. लहानपणापासून. कारण मी जसं म्हटलं की माझं घर एका खोलीचं घर होतं आणि माझ्या वडिलांच्याकडे सातत्यानं माणसं येत असायची, शिकणारी असायची, येऊन भेटणारी असायची आणि नाटक, सिनेमा या सगळ्या क्षेत्रातली असायची. त्यामुळे प्रत्येक वेळा मला शिकायला मिळेल किंवा मला गायला रियाज करायला मिळेल असं नसायचं. 15-15 दिवस मला तंबोरायला हातही लावायला मिळायचं नाही. त्यामुळे कधी गा म्हटलं तर माझा आत्ता रियाज नाही की मी अजून विचार केलेला नाही असं नव्हतंच. सातत्यानं मनामध्ये चालूच असायचं. त्यामुळं हे सगळं जरी चालू असलं तरी मी सकाळी उठून माझा रियाज करायचा, माझ्याकडे कोणी शिकायला येतात त्यांना शिकवायचं आणि माझ्या ऑफिसच्या कामाला जायचं. ज्या दिवशी सकाळी लवकरचं ऑफिस असेल किंवा लवकर जावं लागत असेल त्यावेळेला लवकर जायचं, आपलं काम करायचं, मधल्या वेळामध्ये डोळे मिटले की आपलं आपलं गाणं चालू. आता मला सांगा की ह्या सगळ्या 5 वर्षाच्या प्रवासानंतर, आता 7.5 वर्ष, आता 7.5 वर्षाच्या प्रवासानंतर आज या विद्यापीठाचं आणि या संस्थेचं रूप कसं आहे? पहिल्यांदा अशी स्थिती होती की पुष्कळ वेळेला शिक्षक मंडळी अशी बाहेर लॉनवर बसलेली असायची चहा पीत, आणि तो म्हणजे मुलांना सांगायचा आणायला चहा, समोसा, पान इत्यादी गोष्टी चालू असायच्या. एखाद्या वेळेला आतमध्ये एखादी बंदिश सांगायची आणि मग बाकीच्या वेळेला बाहेरून बसायचं. आज यायचं आणि 3-4 दिवसाची सही करायची आणि निघून जायचं. हे जे काही चावटपणाचे प्रकार चालले होते ते सगळे बंद झाले आणि कटाक्षानं मी प्रत्येक वर्गामध्ये रोज फेरी मारून काय चाललं आहे, काय नाही चाललं आहे, कसं शिकवलं जातं आहे. आमच्याकडे गायन, वादन आणि नृत्य ह्या तिन्ही गोष्टी चालतात. त्यामुळं मला माहीत नाही ते डान्समध्ये कसं शिकवलं जातं ते बघण्यासाठी म्हणून मी जाते. 12 म्हटल्यानंतर जास्तीत जास्त 12:15, पण 12:15 नंतर 12:20ला तरी का होईना पण प्रत्येक क्लासमधनं शिकवल्याचा आवाज येतो. मुलांचं महत्त्वाची चालू गोष्ट. असतं काम. दर्जामध्ये कसा फरक पडला? दर्जामध्ये खूप फरक पडला असा की मी मुलांचे दर आठवड्याला आणि दर महिन्याला आणि दर 6 महिन्याला असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ठेवायला सुरुवात केली. परफॉर्मन्सेस. कारण प्रत्येक वेळेला आपण शिकलो पण आपल्याला काय नेमकं कळलं, आपल्याला किती समजलं हे स्वतःला समजायला सुद्धा वेळ लागतो. बरं असं असतं की आमच्यासारखी काही माणसं जी सुदैवाने घरातनं वातावरण घेऊनच जी आली त्यांना स्वराची ओळख पटायला वेळ लागत नाही. पण ज्यांच्या घरामध्ये कधीही स्वर किंवा कधीही ताल ही गोष्ट माहीत नाही त्यांना स्वर आणि तालाची ओळख करून देताना, त्या अमूर्त गोष्टींची ओळख करून देताना पहिले 2-3 महिने तर अतिशय कष्टाचे जातात त्या विद्यार्थ्यालाही आणि शिक्षकालाही. मग अशा वेळेला आम्ही त्या मुलांना जरा पुढच्या वर्गाच्या मुलांचे परफॉर्मन्सेस बघायला देतो आणि मग त्याच्यानंतर महिन्याभरानंतर त्यांना सांगतो की आता तुम्ही 2 परफॉर्मन्सेस बघितलेले आहेत, तुम्हाला काय करावं असं वाटतं. आणि मग मुलांनीच ठरवायचं की ह्या क्लासमधल्या ह्या मुलांना पण आता चान्स द्यायचा. मग संयोजन त्याचं कसं करायचं, अकंपनीज कोण निवडायचे, कसे निवडायचे, किती वेळ प्रत्येकाला द्यायचा आणि कोणी कुठले कुठले राग गायचे याची सगळ्याचं नियोजन करून ती मुलं आपणच सगळं करायला सुरुवात करतात. म्हणजे महत्त्वाची गोष्ट की नियोजन वाढलं, दर्जा वाढला. हो. आणि मग प्रतिमा बदलली, त्याचे काही पुरावे आज तुम्हाला सांगते. माझी इन्स्टिट्यूट बघायला बाहेरनं माणसं जी येतात ती सगळी म्हणतात, मॅडम जी हम तो यहाँ से गुजरते थे, हमको मालूम था कि यहाँ कहीं संगीत वगैरह सिखाया जाता है, मग अब अंदर आने को मन करता है. एक कसोटीचा प्रसंग तुम्ही बरेच सांगितलेत, अजून एखादा कसोटीचाही प्रसंग राहिला असेल तर जरूर सांगा. पण समाधानाचा एक प्रसंग जरूर सांगते. समाधानाचे प्रसंग म्हणजे माझ्याकडं पूर्वी आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेले जुने काही आमचे शिष्य इन्स्टिट्यूटचे आले आणि खरोखर मला त्या 80-80 वर्षाच्या लोकांनी ज्यावेळेला येऊन आशीर्वाद दिले की म्हणाले, गेले कित्येक वर्ष आम्ही ह्या इन्स्टिट्यूटचा जो अधपात आहे तो पाहत होतो. तुम्ही येऊन जे काय केलेलं आहे, तुमच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती, कारण तुमचा फोटो पाहिला तुम्ही एवढ्याशा आहात, आम्हाला माहीत नव्हतं की तुम्ही काहीतरी करू शकाल.
आम्हाला वाटलं ही पण अशीच आहे, ती काही संस्थेला काही वर काढू शकणार नाही. पण तुम्ही संस्थेला वर काढलं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगते की मला हे सगळे जे माझा अपप्रचार चालू असताना त्या शहरातल्या पहिल्या 15 महिन्यामध्ये त्या शहरातनं मला जवळजवळ प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही कुठल्या ना कुठल्या संस्थेकडनं अवॉर्ड मिळत होतं, मोस्ट एफिशिएंट ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून. आणि मला एका ग्रस्ताने म्हणजे विचारायचं, हां वही है क्या आप वही है क्या भातखंडेवाली, आप वही है क्या, असं विचारायचे लोक. आणि एकदा माझी गाडी देवळाच्या बाहेर उभी होती, तर त्याच्यासमोर आणि माझ्या गाडीसमोर बोर्ड असतो माझ्या इन्स्टिट्यूटचा. तर माझा ड्रायव्हर मी आत येऊन बसल्यानंतर मला म्हणतो आहे, मॅडम ये 2-5 लोग आपको मिलने के लिए रुके हैं. म्हटलं क्या क्या काम है. मला म्हणाला, मॅडम वो तो आम आदमी है, बोल रहे हैं ये मैडम का रोज़ रोज़ नाम सुनते हैं, हमको लगा ये इतना ज़ोर ज़ोर से चिल्ला रहे हैं लोग, तब तो ये मैडम कुछ ना कुछ अच्छा करती होगी. आपल्याकडची एक कलाकार, आपल्याकडची एक ज्येष्ठ कलाकार ही या अशा राज्यामध्ये जाऊन ही इतकी वेगळी जबाबदारी पार पाडते आणि त्याच्यातून ती अख्ख्या संस्थेला उभी करते. हे आपली म्हणजे शी इज आवर हिरो. आपल्या महाराष्ट्राचा किती मोठा हा सन्मान आहे, हा आपण कुठेच प्रोजेक्ट केला नाही आजवर. म्हणजे आज तुम्ही जे इतके सगळे तुमचे अनुभव आम्हाला सांगितलेत, हे आव्हान तुम्ही कसं पेललत ते सांगितलं, हा अगदी हिमनगाचा वरचा भाग आहे. याच्यापेक्षा खूप काही तुम्ही त्यामधून गेलेला आहात. रोज गमती जमतीतून आहात. आणि तुम्ही सगळं हसून सांगितलं आम्हाला. म्हणजे तिथं कुठंच ज्या टेन्शनमधून तुम्ही गेला असाल नक्कीच, त्याची कुठे आता छाया तुमच्यावरती नाही. इनफॅक्ट दिस ऑल हॅज एनरिच्ड मी ॲज अ ह्युमन बिईंग. आता शब्द झाले, पण आत्ताचा जो हा सगळा मूड आहे ना, माहोल आहे, आम्ही तुमची गोष्ट ऐकलेली आहे, वरती आकाशामध्ये चंद्र आहे, तुम्हाला आवडतील ते सूर. रतिया नाही कटेरी, रतिया नाही कटेरी, बरान बिन रसिया. वाह वाह वाह, क्या बात है, क्या बात है, क्या बात. श्रुतीताई खूप खूप धन्यवाद. मला आता श्रुतीताईंचं बोलणं सगळं ऐकताना आपल्याकडे गोव्याला एक देवता आहे. त्या देवीचं नाव आहे शांतादुर्गा. तर मला असं तुमच्याशी बोलताना वाटत होतं की शांतादुर्गा ह्या देवीच्या नावाचा अर्थ मला खरं कळला या सत्रामध्ये, की ज्या वेळेला विकास करायचा आहे, ज्या वेळेला उत्तेजन द्यायचं आहे, ज्या वेळेला संगीत आणि स्वर आहे तेव्हा शांत, आणि ज्या वेळेला अन्यायाचा सामना करायचा आहे त्यावेळेला मात्र दुर्गा.